उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे। माझ्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत। पडळकर साहेब, उद्या गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती आहे, काय आठवणींना उजाळा द्याल? स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीस जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी अभिवादन करतो। अखंड महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी मुंडे साहेबांचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत वाखाणण्यासारखं आहे। गावगाड्यातल्या पोरांना राजकारणामध्ये त्यांनी यावं आणि ते भारतीय जनता पार्टीसोबत जोडावं यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली। राज्यभर त्यांनी संघर्ष उभा केला। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी दंड थोपटले। अनेक राजकारणाची परिभाषा नवीन महाराष्ट्राच्या समोर मांडली। महाराष्ट्रामध्ये अनेक असंख्य कार्यकर्ते त्यांनी उभा केले। असंख्य कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून दिला, मानाचं स्थान मिळवून दिलं, लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली। ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देता आली नसेल त्यांनासुद्धा समाजव्यवस्थेमध्ये मानाच्या ठिकाणी ठेवण्याचं पवित्र काम मुंडे साहेबांनी केलं। या महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांचा बुलंद आवाज हे मुंडे साहेब होते। अत्यंत राजविंडा व्यक्तिमत्व, अखंड महाराष्ट्र त्यांनी अनेक वेळा पायाखाली घातला। महाराष्ट्राची संपूर्ण भौगोलिक परिस्थिती, महाराष्ट्रातील संपूर्ण जातीय परिस्थिती, सामाजिक सलोखा कशा पद्धतीनं राखायचा याचं प्रचंड ज्ञान माननीय मुंडे साहेबांना होतं। परत एकदा मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। या विधानभवनामधला एखादा त्यांच्या आठवणीचा किस्सा वगैरे असं कधी असं एरवी कधी भेट झालेले असा मुंडे साहेबांची माझी अनेक वेळा भेट झाली। अनेक सभामध्ये मुंडे साहेबांच्या सोबत मला उपस्थित राहता आलं। एक तर प्रसंग असा आहे, 2009ला स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापूंच्या जयंतीचा कार्यक्रम कोळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथे ठेवला होता आणि मुंडे साहेब त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। प्रकाशअण्णा शेंडगे तेव्हा विधानसभेचे सदस्य होते। कोळेगाव अत्यंत मोठं गाव आहे। त्या गावातल्या लोकांनी, मी तेव्हा नवीन कार्यकर्ता होतो, मलाही त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं आणि मी एकदम नवीन होतो। मुंडे साहेबांची माझी कधी भेट झाली नव्हती आणि मग बरेच मान्यवर मंडळी व्यासपीठावरती होते, सर्वांची भाषणं झाली आणि मग शेवटी वरिष्ठ नेत्यांच्या भाषणांचा नंबर आला तेव्हा लोकांनी आवाज दिला खालून की गोपीचंद पडळकरांना बोलायला द्या। तेव्हा आदरणीय गणपतराव आबासाहेब पण व्यासपीठावरती होते आणि मग मुंडे साहेब, कोण आहे गोपीचंद, काय आहे, त्याला बोलायला द्या। आणि मग मी बोलायला उठलो। मला बोलायला संधी दिल्याच्या नंतर मी काही भूमिका व्यक्त केल्या आणि मला तेव्हा शरदचंद्रजी पवार माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते आणि त्यांनी त्या खासदारकीच्या प्रचारामध्ये काही भूमिका लोकांच्या समोर मांडल्या होत्या आणि तेव्हा महादेव जानकर साहेब पण रासपतून माढा लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि तेव्हा मी तिथं पूर्ण वेळ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला होतो। 100च्या वर सभा आम्ही केल्या होत्या, त्यामुळे तिथली माहिती मला बऱ्यापैकी होती। तो विषय मी त्या भाषणात मांडण्याचा प्रयत्न केला। आबासाहेब व्यासपीठावरती होते। आबासाहेब म्हणले, बोलू नका, तुम्ही भाषण थांबवा। मग आता आबासाहेबांच्या पुढं कोण बोलणार? तरीसुद्धा मुंडे साहेब आबासाहेबांना म्हणले, आबासाहेब तो नवीन पोरगा आहे, त्याला बोलू द्या। आणि मुंडे साहेबांनी मला बोलण्याची तिथं व्यासपीठावरती परवानगी दिली आणि तिथून माझी मुंडे साहेबांची खास ओळख त्या कोळ्याच्या सभेतून झाली। ही माझ्याकडे एक चांगली आठवण आहे। पडळकर साहेब, हे होते गोपीचंद पडळकर। उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे आणि त्यांच्या या जयंतीवरून त्यांनी त्यांच्या आठवणींना जो आहे तो उजाळा दिला आहे। आणखीन काही नवीन अपडेट्स या हिवाळी अधिवेशनामधून मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, नागपूर।